ऐन सणासुदीमध्ये साखरेसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय. कच्च्या साखरेच्या आयातीवरील शुल्क हटवलं. साखरेच्या साठवणुकीवर ही मर्यादा. काही जिल्ह्यात साखर 80 रुपयांवर. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा आता खाद्यतेलाकडे मोर्चा. खुल्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी. नियम मोडल्यास 10 लाखांचा दंड. भेसळीला चाप लावण्यासाठी निर्णय. व्यावहारिक मराठी येत नसलेल्या राज्यभरातील 1268 चालकांना आरटीओची नोटीस. महिन्याभरात मराठी शिकण्याचे आदेश. आजही आरटीओची कारवाई सुरूच राहणार. क्षुल्लक वादातून दिव्यांगाच्या डब्यातून प्रवाशाला फेकलं. चर्चगेट बोरिवली लोकलमधली घटना. जखमी प्रवाशाचा मृत्यू. विधिमंडळ आणि राजकीय पक्षातील बहुमतासंदर्भात संभ्रम असल्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गोठवणं गरजेचं. अंतिम युक्तिवादावेळी ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची सुप्रीम कोर्टात मागणी. 2 सप्टेंबरपासून शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद. केवळ काँग्रेस संचलित कॉलेजमधील विद्यार्थिनींना चर्चेसाठी निमंत्रण. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावरून फडणवीसांचा टोला. तर आम्ही शाळा काढल्या, शाखा नाही. काँग्रेसचा पलटवार. तर पुण्यातील कार्यक्रमाला 30 अटींसह पोलिसांची परवानगी. शाळांची अवस्था पाहत नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मंत्र्यांनी स्वतःच्या मुलांना सरकारी शाळेत घालावं. अभिजित दिपके यांची मागणी. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये सिल्व्हर ओकवर 3 तास चर्चा. पंतदाराड चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. तर भेटीतून कार्यकर्त्यांसाठी भविष्यात चांगली बातमी येईल. रुपाली ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केली आशा. सिंधुदुर्ग गद्दारी करून आमदारकी नको होती म्हणून शिंदे सेनेकडे गेलो नाही. निलेश राणेंच्या टीकेला वैभव नाईक यांचं उत्तर. दोन सप्टेंबरला एकनाथ खडसेंचा 75वा वाढदिवस. 23 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर कट्टर विरोधक गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटलांचा फोटो लावल्यामुळे चर्चांना उधाण. सध्याच्या आयुक्तांना महिन्यांनी बदललं जात आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त MN सिंग यांची खंत. संजय राऊतांना घातली साद. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून उच्चाधिकार समिती स्थापन. माजी न्यायमूर्ती R सुभाष रेड्डींच्या अध्यक्षतेखाली समिती.